बिग बॉसच्या घरामध्ये नॉमिनेशन टास्क हा पार पडलेला आहे। तर या गेमनुसार गार्डन एरियामध्ये सगळे सदस्य उभे होते आणि त्यांच्यासमोरच रद्दी असलेले काही न्यूजपेपर, त्याच्यावरती घरच्या सदस्यांचा फोटो होता आणि साईडलाच त्याच्या कचरापेटी होती आणि एक चौकोन होता, त्याच्यामध्ये उभा राहून योग्य निकषानुसार म्हणजे 3 निकष होते आणि ते निकषमध्ये जो सदस्य बसेल त्याला त्या कचरापेटीमध्ये त्या सदस्याचा फोटो टाकून नॉमिनेट करायचं होतं। तर बिग बॉस प्रत्येक सदस्याचं नाव घेत होते आणि त्या प्रत्येक सदस्याने त्या चौकोनमध्ये उभा राहून 3 निकषानुसार त्या सदस्याला नॉमिनेट केलं। तर पहिल्यांदा अंकिता येते, घनश्याम आणि सूरज यांना ती नॉमिनेट करते, कारण घनश्यामकडे खेळाची समज अजिबात नाही आणि दुसऱ्यांचं ऐकून तो खेळतो असा त्याचा निकष होता। आणि सूरज कारण तो स्वतःचे निर्णय नाही घेऊ शकत। तर आर्या सांगते की अभिजित आणि घनश्याम या दोघांना नॉमिनेट करते, कारण अभिजितकडे निर्णय क्षमता नाही आणि घनश्यामकडे मतप्रदर्शन त्याला करता येत नाही। तर थर्ड नंबरला जाते निकी। तर निकी डीपी आणि आर्या या दोघांना नॉमिनेट करते, कारण डीपीकडे गेम प्लॅन 0 आहे आणि व्हॅलिड मुद्दा नाहीये, मुद्दा त्याचा सिरियस कोणीही घरामध्ये घेत नाही। आणि सेकंड रिझन आर्याचं की तिचं विश्व जे आहे ते माझ्या अवतीभोवती फिरतं आणि तिला स्वतःचं मत नाही असं इकडे निकी सांगते। त्यानंतर जातो डीपी। तर डीपी घनश्याम आणि आर्या या दोघांना नॉमिनेट करतो, कारण घनश्याम हा त्याच्या मतावरती ठाम नसतो आणि आर्या चालू टास्कमध्ये झालेल्या गोष्टींवर जास्त चर्चा करते, जे की तिनं पुढे काय होणार आहे याच्यावरती चर्चा केली पाहिजे, कारण तिला गेमच कळत नाही असं इकडे डीपी रिझन देतो। तर अरबाज आर्या आणि डीपी या दोघांना नॉमिनेट करतो, कारण कॅप्टन्सी टास्कमध्ये हार एक्सेप्ट केली तिने इझिली आणि डीपी समोरून गेम खेळत नाही, तो फक्त पाठीमागून वार करतो असं अरबाजचं इकडे निकष असतो। तर या कारणामुळे त्याने आर्या आणि डीपी या दोघांना नॉमिनेट केलं होतं। त्याच्यानंतर जातो घनश्याम। तर घनश्यामने आर्या आणि डीपी या दोघांना नॉमिनेट केलं, कारण आर्या स्वतःचं मत तिला मांडता येत नाही आणि ती स्वतःचा गेम देखील खेळत नाही। तर डीपी पाठीमध्ये खंजीर खूप असतो आणि त्याला स्वतःचा मुद्दा मांडता येत नाही असं घनश्याम इथे रिझन देतो। तर पॅडीने घनश्याम आणि सूरज या दोघांना नॉमिनेट केलेलं आहे आणि त्यांच्यानंतर वैभव जातो। तर वैभव निकी आणि आर्या या दोघींना नॉमिनेट करतो, कारण निकी बिग बॉसचे तिने कॉईन्स जे होते ते काउंट केले नव्हते, त्यामुळे त्यांना जी बीबी करन्सी आहे ती कमी मिळाली आणि आर्याला गेमच कळत नाही, ती स्वतःला नॉमिनेट करू शकते, त्यामुळे वैभवने आर्याला देखील इकडे नॉमिनेट केलं। त्याच्यानंतर जातो सूरज। तर सूरजने निकी आणि अरबाज या दोघांचे फोटो घेतलेले असतात, पण अरबाजने त्याचा मुद्दा पटवून सांगितल्यानंतर सूरज देखील कन्व्हिन्स्ड होतो आणि तो अरबाजचा फोटो तिकडे ठेवून घनश्यामचा फोटो उचलतो। तर निक्की बॉक्समध्ये ठेवलेले कॉईन तिने मोजले नाहीत, त्यामुळे आपल्याला जेवण कमी मिळालं आणि घनश्याम इकडचं तिकडं करतो असं त्याने काहीतरी डोकं लावून निकष तिकडे सांगितला होता, त्यामुळे त्याने त्या दोघांना नॉमिनेट केलं। तर अभिजितने आर्या आणि घनश्याम या दोघांना नॉमिनेट केलं, कारण आर्याला खेळाची समज बिलकुल नाही आणि घनश्याम मतप्रदर्शन चांगले करतात पण निर्णय क्षमता त्यांच्याकडे नाही, असे 2 निकष होते। तर वर्षाताईंनी डीपी आणि सूरज या दोघांना नॉमिनेट केलेलं आहे, कारण डीपीकडे निर्णय क्षमता नाही, तो अंकिता किंवा अभिजित यांचं ऐकतो आणि मग खेळतो असं इकडे त्यांनी रिझन सांगितलं। तर सूरजला समज आहे पण आकलन शक्ती कमी आहे, त्यामुळे निर्णय क्षमता कमी पडते। तर अशा पद्धतीने रद्दी ठरवून नॉमिनेट झालेल्या सदस्यांमध्ये घनश्याम, आर्या, सूरज, डीपी, निकी, अरबाज आणि अभिजित हे 7 सदस्य या आठवड्यामध्ये नॉमिनेट झालेले आहेत। तुमचं मत तुम्ही कोणाला देणार आहात आणि या 7 सदस्यापैकी कोणता सदस्य या आठवड्यामध्ये थेट घराबाहेर गेला पाहिजे हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। अशाच बिग बॉसच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।